सूर्योदय, प्रसन्न असा सूर्योदय, कल्याणकारी सूर्योदय, जनसेवेचा सूर्योदय, जनहिताचा प्रामाणिक सूर्योदय, कल्याणकारी, समाजहित, जनहित, निस्वार्थ, प्रामाणिकपणा, प्रामाणिक कार्य असा सूर्योदय, सगळ्याचं कल्याण व्हावं आणि सगळ्यासोबत आपलं कल्याण व्हावं असा सूर्योदय, गट तट हेवा द्यावा, राग द्वेष मत्सर सोडून देणारा व मानवतावादी, माणुसकी, बंधुभाव, एकात्मता जपणारा, आपुलकीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, सहकार्याचा असा सूर्योदय होऊ दे. गट तट राग द्वेष मत्सर विसरून एक माणूस म्हणून माणसासारखी वागणूक देणारा, प्रामाणिक, आपुलकीचा, प्रेमाचा, विकासाचा, प्रगतीचा सूर्योदय असावा, व्हावा व सगळ्यांचं कल्याण करून एक आदर्श गाव, विकसित गाव, प्रगत गाव माझं व्हावं असा सूर्योदय होऊ दे. हीच कैलासवासी डॉक्टर मधुकर बाळकृष्ण जोशी साहेब यांची इच्छा होती, स्वप्न होतं आणि तोच वारसा पुढे मला चालवायचा आहे. गट तट हेवा दावा राग द्वेष मत्सर या गोष्टीपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहायचं आहे आणि एक आदर्श गाव, विकसित गाव, प्रगत गाव, ज्या गावाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक भरभराट व्हावी असं गाव, असा सूर्योदय पाहायला आवडेल. त्यामुळे माझं गाव शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यापार, व्यवसाय अशा गोष्टीमध्ये कसं विकसित, कसं प्रगत होईल आणि माझ्या गावातील युवक व्यसनमुक्त होऊन एक आदर्श युवक युवती कसे बनतील, हे स्वप्न, ही इच्छा पूर्ण व्हावी, हा सूर्योदय व्हावा, ही कैलासवासी डॉक्टर मधुकर बाळकृष्ण जोशी साहेब प्रतिष्ठान, श्री पद्मनाभ मधुकरराव जोशी मित्रमंडळ, सुधारणा समर्थक विचार मंच व निस्वार्थ समाज सुधारक प्रबोधन विचार मंच तर्फे संस्थापकाध्यक्ष श्री पद्मनाभ मधुकरराव जोशी आपणाला व्यक्त करतो व आपण आदर्श गाव, विकसित गाव निर्माण करण्यासाठी आम्हाला मदत करा. तुमच्या सहकार्याशिवाय काही शक्य नाही. सगळ्यांनी प्रगत होऊया, विकसित होऊया, हा सूर्योदय सगळे बघूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.